तर आज होता माझ्या काळजाचा तुकडा ऋतिक भाऊ याचा बर्थडे आणि तो आम्ही कसा सेलिब्रेट केला हे जर का बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंतच बघ. तर जय शिवराय मित्रांनो, मी आयश्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर राहणार USA. आज कोणतीही जिमची क्लिप तुला व्हिडिओमध्ये दिसणार नाही का, तर तुला मला बोर करायचं नाही. डायरेक्ट सुरुवात झाली आपली स्वागत रेस्टॉरंटमध्ये आणि दिवसाच्या सुरुवातीला प्रोटीन रिच डाईट आणि सालांचं प्रिपरेशन बनवून टू गो आणि डायनिंग ऑर्डरचा कधी ना थांबणारा तो सिलसिला चालू झाला. आता लंच मध्ये खायचं काय म्हणून उरलेल्या पूर्णाच्या त्या पोळ्या बनवल्या आणि त्यांच्यासोबतच आपलं लंच केला. तिथून पुढे ते जिरवण्यासाठी किचनचं थोडंसं क्लिनिंग केलं आणि माझं इव्हनिंगचं प्रिपरेशन चालू झालं. आता इव्हनिंग म्हटल्यानंतर मंडी राईस तर संपणारच होता. त्यात भर म्हणजे बँकवेटसाठी एका मंडीची ऑर्डर पण होती. सो म्हटलं मंडी राईस पहिला तयार करून घेऊ. त्यासोबतच नेहमीसारखी आपली इव्हनिंग बिझी झाली. त्या कामामध्येच मी गुंग होतो. मंडी राईस रेडी झाला. तिथून पुढे थोडंसं मेनूवरती काम करून दिवसाचं कामकाज संपलं. मग माझी स्वारी निघाली ऋतिकच्या घरी. आता भावाचा बर्थडे आणि शॅम्पेनचं ओपनिंग होणार नाही असं कधी झालंय वे. आता ती हजारो डॉलरची शॅम्पेन आम्ही ओपन तर केली आणि ती बर्बाद पण केली. काय करणार, डॉलर मध्ये कमवतो याचा जरा जास्तच माझा असं वाटतंय आम्हाला. आता बर्थडे म्हणलं की अंडी फोडणे, केक उद्ध्वस्त करणे हे तर आलंच, पण याचं या भावाला काही नाही. इतके दिवस मला माहित होते की ऋतिक आमचा कार्टून आहे, पण ते आज बघायलाही मिळालं. नंतर जे पित होते त्यांचे ग्लासला ग्लास लागले, चिअर्स झाला. आम्ही फक्त कोल्ड्रिंक्स हातात घेऊन त्यांच्या आनंदामध्ये सामील झालो. आणि आजच्या पार्टीचा शो स्टॉपर म्हणजे शिवम भाऊ. $1000 एक नोटा घेऊन आला होता आणि प्रत्येकावरती नुसता उधळत होता. नंतर मग मूर्ती लहानपण कीर्तिमान अशा ऋतिकला मी घेतलं माझ्या खांद्यावरती आणि आपला मिरवणुकीला डान्स चालू झाला. त्यानंतर या पार्टीमध्ये बरंच काही झालं, पण सगळंच काही ब्लॉगवरती शेअर करायचं नसते, नाहीतर तुम्ही मला अनफॉलो मारशील. आणि अशी ही पार्टी पहाटे 5 वाजेपर्यंत चालली. चला मग भेटू उद्या.